पहिलं प्रेम भाग 12. रात्र खूप गरत होते. डोंगराच्या खुशीत लपलेल्या त्या जुन्या किल्ल्याच्या तडावर आरव, निशा, वेद आणि सिया उभे होते. वाऱ्याच्या आवाजात एखाद्या इशाऱ्यासारखं वाटत होतं. मागील भागात त्यांना जुन्या नकाशाचा शेवटचा तुकडा मिळाला होता. त्या नकाशावर एक ओळ लिहिलेली होती, खजिना सोन्या चांदीचा नाही तर सत्याच्या रक्षणाचा आहे. निशा नकाशाकडे पाहत म्हणाली, आरव, मला वाटतंय आपण ज्या खजिन्याच्या मागे आहोत तो साधा खजिना नाही. आरव गंभीर झाला. हो, पण तो काही असो, आता आपण इतक्या दूर आलो आहोत, मग मागे फिरायला नाही. त्यांना कल्पना नव्हती की त्या खजिन्याच्या शोधामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ येणार होतं. रहस्यमय प्रवेशद्वार. किल्ल्याच्या मागील बाजू एका मोकळीच झालेल्या भिंतीजवळ नकाशावरील चिन्ह जुळत होतं. वेदने मशाला उचलली. इथे काहीतरी आहे. त्यांनी भिंतीवर कोरीव आकृतीवर हात ठेवला. अचानक धडण भिंतीचा एक भाग बाजूला सरकला. सगळे थक्क झाले. त्यांच्यासमोर जमिनीखाली जाणार आहे गुप्त मार्ग उघडला होता. निशाने हळू आवाजात विचारलं, खाली जायचे? आरव हसला. इथपर्यंत आलोय, आता परत जायचं नाही. ते चौघेही अंधाऱ्या मार्गाने खाली उतरू लागले. गुप्त कक्ष. काही मिनिटांनी ते एका विशाल भूमिगत कक्षात पोहोचले. भिंतीवर शेकडो वर्षापूर्वीचे चित्रे होती. मध्यभागी एक दगडी पेटी ठेवलेली होती. वेद आनंदाने ओरडला, खजिना! पण पेटी उघडल्यावर सगळ्यांचे चेहरे बदलले. त्यात सोने नव्हते, हिऱ्यांची ढीग नव्हती, फक्त एक जुनी डायरी आणि काही शिक्के, कागदपत्रे होती. सिया निराश झाली. हेच खजिना? आरवने डायरीत उघडली. पहिल्या पानावर लिहिलेलं होतं, जो हे वाचत आहे त्याच्या हातात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे रहस्य आहे. गुप्त संघटनेचा उलगडा. डायरीमध्ये एक गुप्त संघटनेचा उलगडा होता. त्या संघटनेचे नाव होतं संरक्षक मंडळ. शेकडो वर्षापूर्वी ही संघटना देशातील काही ऐतिहासिक गुप्ततांचे रक्षण करत होती. परंतु काही वर्षापूर्वी त्यांच्या एका सदस्याने विश्वासघात केला होता. त्या विश्वासघातामुळे अनेक मौल्यवान दस्तऐवज चोरीला गेले होते. विश्वासघाताचा वारसा म्हणून जिवंत आहे. अनोळखी पाहुणे. तेवढ्यात मागून टाळ्यांचा आवाज आला. टाक टाक टाक. सगळे मागे वळले. काळ्या कपड्यातील काही लोक त्यांच्या समोर उभे होते. त्याच्यातील पुढे एक उंच व्यक्ती होती. त्यांचा चेहरा उघडला. आरव थबकला. विक्रम देशमुख, कॉलेजमधील इतिहासाचे आदरणीय प्राध्यापक. निशा आश्चर्य झाली. सर, तुम्ही? हो, आणि तुम्ही ज्या संघटनेबद्दल वाचत आहात त्याच्या मी प्रमुख आहे. धक्कादायक सत्य. देशमुख यांनी सांगितलं की ते रक्षक मंडळाचे प्रमुख आहेत. त्यांनी अनेक वर्ष या खजिन्याचे रक्षण केले होते. पण त्यांच्यासोबत असलेल्यापैकी एक व्यक्ती लोभामुळे संघटनेने विरुद्ध गेला. आणि मग देशमुखांनी एक नाव घेतलं. तो माणूस होता विनायक कुलकर्णी. आरवचा श्वास अडकला. ते त्याच्या आजोबाचे नाव होते. क्षणभर शांतता पसरली. निशा आरवकडे पाहू लागली. आरवच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. नात्यातील पहिली मोठी भेग. देशमुख पुढे म्हणाले, विश्वासघाताचा वारसा म्हणजे आरव? वेद लगेच म्हणाला, हे अशक्यच आहे. पण देशमुख त्यांनी काही जुनी कागदपत्रे दाखवली. सगळे पुरावे आरवच्या कुटुंबाकडे निर्देशक करत होते. निशाच्या मनात शंका निर्माण झाली. ती काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातील विश्वास तळमळताना आरवने पाहिले. त्याच्यासाठी ते कोणत्याही आरोपापेक्षा जास्त वेदनादायक होतं. निशाचा निर्णय. त्याच रात्री सगळे वेगळ्या खोलीत थांबले. निशा खिडकीतून बाहेर पाहत होती. आरव तिच्याकडे जवळ आला. तुला वाटतं मी खोटं बोलतोय? निशा शांत होती. मला माहिती नाही. एकटाच आरवच्या हृदयाचा सर्वात मोठा धक्का बसला. कारण जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तरी चाललं असतं, पण निशाने, तीच तर त्याची ताकद होती. गुप्त संदेश. त्याच रात्री आरव डायरीत पुन्हा वाचत होता. अचानक त्याला एक पानावर लपलेला संदेश दिसला. तो अदृश्य लिहिलेला होता. त्याने मशिदीचा उष्णता जवळ नेली. शब्द दिसू लागले. खरा विश्वासघात विनायक नाही. आरवच्या डोळ्यात चमक झाली. पुढे लिहिलं होतं, संघटनेच्या प्रमुखावर विश्वास ठेवू नका. सापळा. सकाळी आरवने सगळ्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधी देशमुखांनी त्याला पकडण्याचा आदेश दिला. आरवला अटक करा. काळ्या कपड्यातील लोक पुढे गेले. आरव ओरडू लागला. वेद आणि सिया त्यांच्यासोबत धावले, पण निशा जागेवर उभी होती. तिच्या मनात भीषण संघर्ष
सुरू होता. कोणावर विश्वास ठेवायचा, देशमुखांवर की आरववर? सर्वात मोठी परीक्षा. देशमुखांनी निशाला एक पर्याय दिला. जर तू आमच्या सोबत आलीस तर तुझं भविष्य सुरक्षित राहील, पण जर तू आरवची साथ दिलीस तर तूही शत्रू ठरशील. निशाच्या डोळ्यात पाणी आलं. समोर प्रेम होतं, दुसऱ्या बाजूला सुरक्षित आयुष्य. तिने डोळे बंद केले. आरवचे शब्द आठवले. प्रेम म्हणजे फक्त सोबत राहणं नाही, संकटावर एकमेकांवर विश्वास ठेवणं आहे. निर्णय. निशाने डोळे उघडले. ती हळूहळू एक देशमुखांकडे चालू लागले. आरवच्या चेहऱ्यावर निराशा पसरली, पण पुढच्या क्षणी निशाने देशमुखांच्या हातातून डायरी हातावली आणि आरवकडे धावत गेली. आरव, पळ! देशमुख संतापले. तू मोठी चूक केलीस. निशा ठामपणे म्हणाली. नाही, मी माझ्या मनाचं ऐकलं. सत्याचा उलगडा. डायरीतील उर्वरित पाने वाचल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. खरा विश्वासघात विनायक कुलकर्णी नव्हता, तर तो देशमुखांच्या पूर्वजांपैकी एक होता. सत्य लपवण्याआधी अनेक वर्ष खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला होता. देशमुखांना हे सत्य माहिती होतं, पण संघटनेवरील नियंत्रण टिकवण्यासाठी त्यांनी हे लपवलं. अंतिम सामना. किल्ल्याच्या माथ्यावर अंतिम सामना झाला. देशमुख आणि त्यांचे साथीदार एका बाजूला, आरव, निशा, वेद आणि सिया दुसऱ्या बाजूला. संघर्षानंतर देशमुख यांचे खोटे पुरावे सर्वांसमोर आले. संघटनेतील इतर सदस्यांनीही त्यांच्या विरुद्ध साक्ष दिली. शेवटी देशमुख पराभूत झाले. खरा खजिना. संरक्षक मंडळाने एक विरुद्ध सदस्याने आरवला एक पेटी दिली. त्यात सोने नव्हते, हिरेही नव्हते. त्यात होते इतिहासातील सत्तेची कागदपत्र. याच संरक्षण करणं हाच खरा खजिना आहे. आरव हसला. आता मला समजलं, प्रेमाचा विजय. संध्याकाळी किल्ल्याच्या बाहेर आरव आणि निशा एकटे उभे होते. सूर्य मावळत होता. आरव शांतपणे म्हणाला, काल तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास तर कदाचित सगळं संपलं असतं. निशाच्या डोळ्यात अश्रू आले. मला एक शंका आली होती, पण मला जाणवलं, प्रेमाचं खरं मूल्य विश्वासघात नसतं. आरवने तिचा हात हातात घेतला. आणि तू माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा खजिना आहे. निशा हसली. दोघेही सूर्याकडे पाहू लागले, पण त्यांना माहिती नव्हतं, त्या डायरीच्या शेवटच्या पानावर अजून एक सत्य लपलेलं होतं. त्याच्या आयुष्यातला पुन्हा एकदा वादळात ढकलणारं होतं. पुढील भागात डायरीतील शेवटचं रहस्य, हरवलेलं शहर आणि आरव निशाच्या प्रेमासमोर उभा राहणारं नवं संकट भाग 13 मध्ये पाहू. धन्यवाद.